बिहार निवडणुकीमध्ये ऐतिहासिक विजय मिळाला, विरोधकांचा सुपडा साफ झाला, विखे पाटील यांनी हे वक्तव्य केलंय। काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलंय, राधाकृष्ण विखे पाटील यांनी हे म्हटलेलं आहे। महाराष्ट्रात काँग्रेसला एकला चलो रे शिवाय पर्याय नाही असं देखील विखे पाटलांनी म्हटलं। बिहारच्या निवडणुकीच्या निमित्तानं जो ऐतिहासिक विजय मिळाला, ह्या निवडणुकीमध्ये विरोधी पक्ष पूर्ण सुपडासाफ झालेला आहे आणि काँग्रेसचं अस्तित्व संपुष्टात आलेलं आहे। त्यामुळे काँग्रेस आता महाराष्ट्रामध्ये एकला चलो रे म्हणत असतील, कारण त्यांच्यावर जायला कोणी तयार नाही अशी अवस्था आहे। त्यामुळे एकला चलो रे पलीकडे त्यांना काय मला वाटतं भूमिका नाही। त्यांचे आता नेतेच त्या नदीमध्ये पोहत होते बिहारला, लोकांनी तिथंच त्यांना आता मला वाटतं त्यात गटांगळ्या खाल्लेल्या आहेत। तर मारहाणीची भाषा आमच्या सुसंस्कृत पक्षाला धरून नाही, मनसेसोबतच्या युती करण्याच्या प्रश्नावरून वर्षा गायकवाड यांनी हे उत्तर दिलंय। इतर काँग्रेसचा इतिहास सर्वांना माहिती आहे, वर्षाताईंनी तोंडाला आवर घालावा, संदीप देशपांडेंनी हा पलटवार केला। पक्षांच्या माध्यमातून सातत्याने जे मारहाण केली जाते किंवा एक कायदा सुव्यवस्थेच्या व्यवस्था जी आपल्या हातात घेतली जाते आणि भाषा जी वापरली जाते ती भाषा कदाचित आमच्या आमच्या संस्कृतीला ते धरणारी भाषा नाही। आणि म्हणून मला अपेक्षा ही आहे की तुम्ही जे प्रश्न विचारला मला की XYZ मुळे तुम्ही त्या ठिकाणी गेलात का, ह्या संदर्भामध्ये आपल्याला सुद्धा माहिती आहे की आमची भूमिका नेहमी राहिलेली महाविकास आघाडीमध्ये की कॉमन मिनिमम प्रोग्राम झाला पाहिजे। मला असं वाटतं की काँग्रेसचा काय इतिहास आहे हा सगळ्यांना माहिती आहे, मला त्याच्याबद्दल जास्त बोलायचं नाही। काँग्रेसने कोणाला मारलं, कोणाला जोडलं, कोणाला ठेवलं, हा सगळा इतिहास काँग्रेसचा आहे। त्यामुळे वर्षाताईंनी त्यांच्या तोंडाला आवर घालावा, त्याच्यापेक्षा जास्त मी बोलणार नाही। आणि त्या ज्या एकट्या लढत आहेत त्याच्यासाठी आमच्या शुभेच्छा आहेत। तर रायगडच्या पेण नगरपालिका निवडणुकीमध्ये शिवसेनेसोबत युती करण्यास भाजपनं नकार दिलेला आहे। भाजपच्या नकारामागे सुनील तटकरेंचं षडयंत्र आहे। आमदार महेंद्र दळवींच्या खासदार सुनील तटकरेंवर हा आरोप पाहायला मिळतोय। पेणमध्ये महेंद्र दळवींनी नगरसेवक फोडल्यानं भाजपा नाराज असल्याची चर्चा आहे। अशामध्ये आम्ही निश्चित होतो की येणाऱ्या निवडणुकीमध्ये महायुती धर्म पाळून सीटचं वाटप होणं काळाची गरज होती, पण नेहमीपणे दिसत नाहीये तसं। आणि परवा तर त्यांच्या सुपुत्र माजी आमदार आणि की ज्यांनी महाडच्या एका पत्रकार परिषदेत सांगितलं की रायगडमध्ये राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पार्टीची युती झाली, जरी त्यांनी बालिश बुद्धीने घोषणा केली असेल तर त्याच्या पाठी मागे तटकरे साहेबांचेच हे विचार आहेत असे नक्की आम्ही जाणून चाललो। आणि त्यानंतर आम्ही आमची विचारधारा बदलली आणि म्हणून आजचा प्रवेश हा दिशादर्शक निश्चित आहे। बदलत्या पेणच्या राजकारणामध्ये निश्चित त्याचं चित्र स्पष्ट होईल। तर नाशिकच्या भगूर नगर परिषदेमध्ये महायुतीत बिघाडी झाली आहे। शिवसेनेविरोधात राष्ट्रवादी आणि भाजपा एकत्रित लढणार आहे। राष्ट्रवादी भाजपच्या पाठिंब्यानं भगूर नगरी परिषद निवडणूक लढवणार आहे। मी तशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी सर्व एकत्र येऊन ही घोषणा केलेली आहे आणि भगूरची 2025ची निवडणूक ही आम्ही जोमाने लढवणार आहोत। त्यांची आमची वरती केंद्रात पण युती आहे, राज्यात पण युती आहे आणि असं असताना आम्ही मैत्रीपूर्णच लढणार आहोत। जनतेच्या गरजेचे काम आहेत ते आतापर्यंत निश्चित शिवसेनेच्या माध्यमातून केलेले आहे, त्याच्यामुळे आम्हाला आमचा भरोसा आहे आणि त्या भरोशाच्या जीवावर सांगतोय की 21-0 होईल 100%। सोलापूरच्या अनगर नगरपंचायतीमध्ये भाजपा विरुद्ध राष्ट्रवादीची लढत निश्चित आहे। राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदासाठी उज्ज्वला थिटे यांना उमेदवारी देण्यात आली। राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटलांकडून उज्ज्वला थिटेंना AB फॉर्म देण्यात आला। लक्षात घ्या, ही स्थानिक पातळीची निवडणूक आहे, राज्यामध्ये आम्ही सत्तेमध्ये आहोत। आता इथली निवडणूक आमच्या विरुद्ध भारतीय जनता पार्टी असं निवडणूक आहे। मग भारतीय जनता पार्टीनं लोकशाही मार्गाने ती निवडणूक लढवायला कोणाचाही विरोध असण्याचं कारण नाही। प्रत्येकाला निवडणूक लढवण्याचा अधिकार आहे, त्यांनाही आहे, आम्हालाही आहे, परंतु ती निपक्षपाती पद्धतीने आणि मोकळ्या वातावरणामध्ये ती निवडणूक झाली पाहिजे। तशी अनगर नगरपंचायतीच्या संदर्भानं होताना दिसत नाही। पालिका निवडणुकीवरून सध्या भाजप आणि शिंदेच्या शिवसेनेमध्ये रस्सीखेच पाहायला मिळते, अशी माहिती जी आहे ती आता रस्सीखेच पाहायला मिळते। अनेक वर्ष पालिकेत सत्ता असूनही भाजपला स्थानिकांचे प्रश्न सोडवता आले नाहीत असं हुसेन यांनी म्हटलंय। मीरा भाईंदरमधील काँग्रेसचे माजी आमदार मुझफ्फर हुसेन यांनी हा आरोप केला। राज्यामध्ये सेना आणि भाजपमध्ये आपसामध्ये जे रस्सीखेच चालू आहे स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुकीला घेऊन, त्या अनुषंगाने एका ठिकाणी प्रताप सरनाईक मंत्री असून ते काही कामं करतात
मग त्यांच्याकडनं आपण अजून वरचढ व्हावं या दृष्टिकोनातून त्यांनी ही जनता दरबार भरवलेला असेल. कारण त्या जनता दरबारमध्ये मॅक्झिमम जी मी लोक बघितली तर त्याच्यामध्ये सर्वात जास्त भाजपाचे आजी माजी नगरसेवक होते. त्यांनी आणलेले प्रश्न होते. याचा अर्थ की एवढे वर्ष त्यांच्याकडनं प्रश्न सोडवण्यात आलेला नाही. तर एकीकडे युतीचा प्रस्ताव द्यायचा आणि दुसरीकडे आरोप करणं सुरू असल्याचं रावसाहेब दानवेंनी म्हटलं. रावसाहेब दानवेंची नाव न घेता अर्जुन खोतकरांवर टीका पाहायला मिळते. जालना महानगरपालिकेत भगवा फडकवणार रावसाहेब दानवे यांनी हे वक्तव्य केलं. द्यायचं, युती करायची म्हणायचं आणि मित्रपक्षावर आरोप करायचं, मला असं वाटतं थोडा संयम ढळल्यासारखं वाटतो. थोडा संयम ठेवला पाहिजे. एका बाजूला नाव डिक्लेअर करायचं महापौराचं, दुसऱ्या बाजूला युतीला बसा असं म्हणायचं, हे सुद्धा मला असं वाटतं चुकीचं आहे. पण त्यांच्यासोबत आम्ही बसल्याच्या नंतर निर्णय करू. एक तर खरं आहे की जालना महापालिकेवर भगवा ध्वज फडकवायचा आहे. महाबळेश्वर दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी कार्यकर्ता मेळाव्याला हजेरी लावल्या. यावेळी शंभूराज देसाईंनी सुद्धा उपस्थिती लावलेली होती. भाजपचे माजी आमदार मदन भोसलेंचे पुतणे यशराज भोसले यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये प्रवेश केलेला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे योगेश क्षीरसागरांनी राजीनामा दिलेला आहे. योगेश क्षीरसागर आता कमळ हाती घेणार आहेत, सूत्रांनी ही माहिती दिली आहे. स्थानिक पातळीवर निर्णय प्रक्रियेमध्ये सातत्यानं डावलल्यानं राजीनामा देत असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तर काँग्रेसच्या ठाणे ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाचा अतिरिक्त भार आता चेतनसिंह पवारांकडे देण्यात आलाय. दयानंद सोरगेंनी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानं जागी त्यांची नियुक्ती करण्यात आली. बिहार निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसच्या दयानंद सोरगेंचा राजीनामा पाहिला.